आणखी एक फायनल सम्राट कोण होणार तेच आता या ठिकाणी आपल्याला पाहायचंय। प्रत्येकाचं स्वप्न असतं फायनल खेळायचं, नाक्या नाक्यावर गावागावात वाड्या वस्त्यांवर चर्चा हीच होत असते, फायनलला कोण गेलं, फायनल कोणी मारली याची चर्चा होते। मिस्टर आनंदवाडी कोंडव्याचा जबरदस्त खेळाडू रोहित खरात मैदानाच्या आतमध्ये, तर महाराष्ट्राचा सिक्सर किंग बबलू पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत। कोरेगाव जोगेश्वरीचे एक जबरदस्त गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत ते म्हणजेच राज सिंग। पाहूया कशा प्रकारची कामगिरी मात्र त्या ठिकाणी केली जाईल। माझ्याबरोबर प्रशांत आदवडे सर जुडले जात आहेत। अंतिम टप्प्यात स्पर्धा आली आहे, 2 मॅच पुरती उरली आहे, परंतु मजा कायम आहे निश्चितच, कारण इथून पुन्हा एकदा आपल्याला एक क्रिकेटमध्ये क्वालिटी बघायला मिळेल, दर्जा बघायला मिळेल। पृथ्वीराज चषक 2025 मध्ये 3 लाख रुपयाचं पारितोषिक, चॅम्पियन कोण बनणार या प्रश्नाचं उत्तर आज आपल्याला मिळवायचं आहे। त्यासाठी येणारे 2 तास अतिशय महत्वाचे आहेत। 2 तास खूप महत्वाचे असतील आणि त्यामुळे सगळ्यांचं लक्ष इकडे लागलंय। या संपूर्ण स्पर्धेसाठी कुणी कुणी किती किती लांबचा प्रवास केला सर, आणि हे गाव गाठलंय हे सगळं आठवावं लागणार आहे। सकाळी लवकर उठले असतील, शेतीची कामे कदाचित 1 दिवस अगोदरच करून घेतली असेल, कोणी आपल्या ऑफिसला बॉसला खरं सांगितलं असेल, काहींनी खोटं सांगितलं असेल, परंतु इकडे दाखल झालेले आहे। आणि कोणी दिवाळीची घरची कामं पुढे ढकलली असतील किंवा अगोदर सुद्धा घेतली असतील, परंतु सगळ्यांनी इकडे आलेली आहेत। दिवाळीला सुरुवात झाली आहे, परंतु क्रिकेटची दिवाळी एरळवाडीमध्ये। पहिला बॉल चांगल्या पद्धतीने खेळलाय, ऑन साइडला काय एफर्ट्स आहेत, वा टाळ्या व्हायला हरकत नाहीये, चौका तर वाचवलाय। क्रिकेट खेळत असताना तुमची कपडे खराब झाली तरी चालेल, सर्फ एक्सेल आहे, परंतु रन वाचणं गरजेचं आहे। आणि जिथे विकेट पडते आउटफील्डला ज्या पद्धतीने आपण बघितलं गवत नाहीये, हिरवगार गवत नाहीये, अशा वेळेला झेपाबत हा चेंडू थांबवण्याचा प्रयत्न जो केलाय ना शाहीदनं तो कमालीचा आहे। प्रेक्षकांना एकदा विनंती आहे, शाहीदचा एफर्ट आवडला तर जोरदार टाळ्याचा गजर करा। शाहीद ओके आहेत, शाहीद यस, शाहीद सांगतात ओके जाऊयात मॅचच्या दिशेने। राज ओ यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत पाहायला मिळतोय, क्षेत्ररक्षक आहेत थॉमस डायस, मोठी विकेट घेतली आहे, रोहित आउट। एक्शन रिप्ले आप देख सकते हैं tenniscricket.in पर। रोहित खरात इनफॉर्म बैटर बैक टू द पेवेलियन चले गए। राज ने सदी गेंदबाजी की पूरे टूर्नामेंट में और टप्पा खाते उछाल मिला था। इस बार ऑनसाइड पर खेलना चाहते थे, गेंद चले गए पॉइंट पर, थॉमस वहां मौजूद थे और बहुत ही बेहतरीन कैच लपक लिया। नया 11 टीम को पहला झटका, स्कोर 2 रन 1 विकेट के नुकसान पर। नंबर 3 पर बल्लेबाजी करने के लिए प्रथमेश आए हैं, जिनके ऊपर दारोमदार रहेगा और बबलू पाटील, संभाजी नॉस्ट्रेकरियन पर। गोरेगावच्या प्रेमनगरचा असणारा हा बॉलर नाव राज सिंग आणि या ठिकाणी चांगली कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत, परंतु आता मामा भाचे जुगलबंदी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते। प्रथमेश यावेळेला कुटाप्याचा बॉल, त्याच्यावर प्रहार, बॉल जातोय सीमा रेषा पार, षटकार। प्रथमेश का नाम और गेंद को बाउंड्री लाइन के बाहर भेजना इनका काम। स्क्वायर लेग बाउंड्री लाइन की तरफ दे घुमा के गेंद को खेल दिया था। भांजे को देखते हुए मामा खुश हो जाएंगे, क्या जबरदस्त स्टार्ट किया है प्रथमेश ने। स्कोर 8 1 विकेट के नुकसान पर। बबलू पाटील यांचे भाचे आहेत, मला वाटतं ते ज्या वेळेला स्टार्ट केले असेल त्यांना सिंगल डबल नाही पहिला षटकार शिकवला गेला असणार आहे। मामाचा खेळ बघायचा आहे म्हणून हा भाव जो आहे ना, हा जो भाचा आहे ना तो रडायचा खरं, पण आता मैदानावरती गोलंदाजांना रडवतोय। यावेळेला आणखीन एक, हाही बॉल जातोय लांब 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 लांब, सिक्सर। काय फटका सजवलाय, अतिशय दर्जेदार नेत्रदीपक। आणि आता प्रथमेशच्या बॅट मधनं दुसरा षटकार राज विरुद्ध खेळलेला,
ऍक्शन रिप्ले आपण टेनिस क्रिकेट डॉट इन वरती पाहिलाय. 2 षटकारांची प्रथमेश खेळतोय 12 वरती. निया 11 14 धावा एका गडाच्या मोबदल्यामध्ये. काय जबरदस्त पहिला डाव रंगलाय, दुसराही डाव रंगणार आहे. 2 बलाढ्य संघ आहेत, एका बाजूला थॉमस आहेत, एका बाजूला बबलू पाटील आहेत. असे हे नामवंत खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सेमीफायनल मध्ये. हो चांगला बॉल कमबॅक केलाय, बॉल समोर ढकललाय, तिकडे मात्र काय होणार. 1 रन तर नक्की मिळते. मैदानावरचं चित्र बघितल्यानंतर म्हणजे 2 भाऊ खेळताना आपण बघितले, पण आता मैदानावरती मामा आणि भाचा खेळतोय. थोडासा कॉम्बिने म्हणजे आपण ताळमेळ होतो तो कमी झाला, पण काही नुकसान झालं नाहीये. धावसंख्या एकेरीने म्हणा धावसंख्या पोचली ती आता 15 धावा एका गडाच्या मोबदल्यामध्ये. बबलू पाटील यावेळेला महाराष्ट्राचा सिक्सर किंग 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 बबलू पाटील. एक्शन लिफ्ट में देखे किस तरह से यह स्ट्रोक खेला गया था बल्ले के बीचों बीच और गेंद क्विक लेग बाउंड्री की तरफ शॉट पुल किया गया था, ठोक डाला गेंद बाउंड्री के बाद 6 रन बबलू पाटिल के बल्ले से ये कमाल का सिक्सर. रन किती झाले? 21 धावा पहिल्याच ओव्हर मध्ये आलेल्या आहेत. बबलू पाटील आणि 6 हे समीकरण आहे. मला असं वाटतं बबलू पाटीलनी 6 जर नाही मारला तर रात्री घरी सुद्धा त्याला घेत असतील, कारण 6 मारणं ही त्यांची ओळख आहे. आणि काय फटका खेळलाय सर, जणू काही पॅव्हिलियन मधूनच सेट होऊन आले होते. पहिल्याच बॉलवर 6 मारलाय. सिक्सर किंग 6 मारतायत. मला वाटतं त्याला झोप पण येत नसेल. एक सिक्सर जर म्हणजे बऱ्याच जणांना काय होतं की सकाळ दुपार संध्याकाळचं जेवण महत्वाचं असतं, ते मिळालं नाही तर योग्य झोप होत नाही. पण बबलूने जर एक मोठा फटका षटकार नाही मारला ना तर रात्री त्याला झोप येत नसेल. मोठा फटका मारलाय, उत्तुंग षटकार त्याच्या बॅटमधनं आलेला आहे आणि पहिल्या षटकामध्ये 21 धावा कुठल्या गेलेल्या आहेत. शानदार स्टार्ट केलाय निया 11 संघानं. मामा भाचे जुगलबंदी आज मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. एका बाजूला प्रथमेश, दुसऱ्या बाजूला बबलू यांना आपण पाहतोय. 21 धावा झाल्या, चांगली सुरुवात झाली आहे. कमबॅक करावं लागेल आता रायगडला आणि त्याच्यासाठी मात्र मुंबईच्या घाटकोपरचा खेळाडू गोलंदाजीसाठी जतन ठक्कर दाखल होताना पाहायला मिळत आहे साताऱ्यामध्ये. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील माणिकलाल पारशीवाडीचे हे खेळाडू. नाव जतन ठक्कर, कमबॅक करावं लागेल, क्षमता आहे या गोलंदाजांकडे सुद्धा. चांगला बॉल टाकलाय, खोलवर टप्प्याचा बॉल. 1 रन मात्र त्या ठिकाणी घेतली गेलेली आहे. एका धावेने धावसंख्या पुढे जाते. सेंसिबल बल्लेबाजी प्रथमेश द्वारा गेंद को आंसर पर ढकेल दिया था, उसके बाद में 1 रन लिया और भांजे ने मामा को मौका दिया. क्या क्रिकेट है, क्या क्रिकेट है. दोनों तरफ से हमला भी हुआ, उसके बाद में ये सेंसिबल बल्लेबाजी प्रथमेश द्वारा. हो 22 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. जतन यांचा एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम देखील या ठिकाणी केलंय. आता जतन आलेत बॉलिंगला पुन्हा एकदा. यावेळेला ऑप्टमच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न होता, थोडंसं दूर ठेवण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल आलाय. आंखों से दूर रखने की कोशिश की गई, लेकिन फिलहाल टिप्पा काफी ऑफ टर्फ के बाहर था. दिशान गेंद और मिस्टर इस्ट्रा से अब स्कोर आगे बढ़ता. रन संख्या 23 रन 1 विकेट के नुकसान पर. 23 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. जतन ठक्कर थोडासा दबाव आहे, कारण समोरही मोठमोठे गोलंदाज आहेत. निग्रे सरकार चषकातही चांगली कामगिरी केली आहे. गेल्या काही दिवसात जतनचा परफॉर्मन्स चर्चेत असतो. या वेळेला फटका समोरच्या दिशेने, काय वेगात बॉल केलाय, नुसता वेग नाही, 4 सुद्धा आहे. चौकार. आपला बॅटिंग या मॅच मध्ये आपण पाहू शकता. बॅट्समन संभाजी पाटिल इस वक्त बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी कर रहे हैं. संभाजी पाटिल यह है सबसे कातिल. क्या बात आहे, कुठून सुचतं एवढं सगळं. तर सर जावेत मॅचच्या दिशेने बबलू पाटील, नक्कीच संभाजी पाटील, परंतु उभ्या महाराष्ट्राने बबलू हे नाव त्यांना दिलं आणि नक्कीच क्रिकेटच्या मैदानामध्ये षटकार चौकाराची आतषबाजी करणारे हे खेळाडू गेली कित्येक वर्ष लोकप्रिय आहेत. चांगला बॉल तिकडे फिल्डिंग होते. शाहिद पुन्हा एकदा सर्कलच्या आतमध्ये अडवतात हा बॉल. कमबॅक करतात जतन ठक्कर. कॉन्टेस्ट हो रही है. इस तरह की कॉन्टेस्ट देखना सब लोग चाहिए. ऐसा नहीं कि दर्शक वो चक्के चौके देखने के लिए आए, गेंदबाज का जो हुनर वो भी देखने के लिए. जतन जो है ना युवा खिलाड़ी है और यंगस्टर खिलाड़ी, बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं. नक्कीच प्रत्येकाला आपलं टॅलेंट दाखवायची संधी आहे आणि प्रेक्षकांनाही सगळंच आवडतं. या वेळेला लोअर फुल टॉस समोर खेळण्याचा प्रयत्न केलाय खरा. 1 धाव त्या ठिकाणी मिळणार आहे. चांगलं कमबॅक, चांगल्या ठिकाणी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतायत जतन.
अब प्रथमेश की बारी है। जतन टक्कर की प्रशंसा तो होनी चाहिए, एक चौका जरूर है, लेकिन उसके बाद में इन्होंने जो लेंथ रखी है और दिशा पर जो कंट्रोल रखा है वो कमाल का है। गजब की गेंदबाजी करे जतन। फुल टॉस केलाय, तिकडे फिल्डर पाहायला मिळत आहेत, एक धाव घेतली जाते आणि ऑप्शनच्या बाहेरचा फुल टॉस होता, त्याच्यामुळे जास्त काही फायदा घेऊ दिला नाहीये बॅटर यांना। चांगली कामगिरी मात्र या ठिकाणी होते, थोडंसं कंट्रोल देखील या ठिकाणी धावसंख्येला केलंय आणि जे गरजेचं होतं, भलेही डॉट बॉल नाही आला परंतु मोठे फटके नाही, म्हणजे एक डॉट बॉल आला, माफ करा, हो इकडे चांगला चेंडू पाहायला मिळतोय, वा जतन, वा जतनने डोक्याला हात लावला, बबलू यांनी सुद्धा डोक्याला हात लावला आणि एक थोडक्यात बचावले गेले मी म्हणेल, परंतु काय कमबॅक केलाय युवा गोलंदाज घाटकोपर मुंबईचे जतन ठक्कर, फक्त 8 रन दिल्या। काट्याची टक्कर मैदानावरती सुरू असताना जतन टक्करनं पहिल्या षटकात इतक्या धावा आल्या असताना इतकी चांगली गोलंदाजी आणि दोन्ही बॅट्समन फॉर्म मध्ये आहेत, अशा वेळेला घाटकोपरच्या या खेळाडूंना खूप चांगली कामगिरी केली, त्यामुळे चंद्रकांत शेट्टी देखील खुश झालेत, कारण ते देखील घाटकोपरला बिलॉंग करतात। मैदानावरती पंच सांगतात की सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात करा, पण तसं आपण या ठिकाणी संभाजी पाटील, बबलू पाटीलला टाळ्यांचा गजर केला, प्रथमेशला टाळ्यांचा गजर केलेला आहे, तशाच पद्धत जतन टक्करसाठी एकदा टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या। अफलातून कामगिरी केली घाटकोपरच्या गोलंदाजानं, युवा खेळाडू आहे, प्रभावित करतो आहे। वा वा वा, आता किती पाहताय, 2 ओव्हर बाकी आहेत, 2 ओव्हर मध्ये 29 झालेत, 2 ओव्हर मध्ये किती पाहताय सर? 50 तर पाहिजे, तिथे कमीत कमी 50 धावा या ठिकाणी करण्याचा प्रयत्न होईल नेहा 11 संघाकडून। यस, सचिन मोरे येत आहेत, एक युवा खेळाडू आहेत पनवेल परिसरातील, पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतात सचिन। कालही सचिन यांच्याकडून चांगली कामगिरी पाहायला मिळाली, रायगड सारख्या बलाढ्य संघामध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत। प्रशांत शेठ फडतरे, श्रीराम 11 रायगड, दुसऱ्या बाजूला नेहा 11 दैवडी। यावेळेला स्ट्रोक खेळलाय खरा, समोरच्या बाजू दिशेने मात्र स्ट्रोक खेळलाय, योगेश पवार आहेत त्या ठिकाणी, एक पेक्षा जास्त काही नाहीये, थोडीशी म्हणजे षटकारांची जी संख्या आहे पहिल्या ओव्हर मध्ये आली ती मात्र थांबली आहे। बिल्कुल रनों की रफ्तार बहुत तेज थी पहले ओवर में, दूसरे ओवर में जतन ने थोड़ा सा वो ब्रेक लगाया, बहुत अच्छी गेंदबाजी की है। ड्रोन व्यू आप देखेंगे इस टूर्नामेंट का स्कोर 30, 1 विकेट के नुकसान पर। पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील सचिन मोरे, गावनेरे, पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतायत। यावेळेला स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु हा फटका फसलाय, बॉल हवेत आहे आणि कॅच कोण घेणार हा प्रश्न त्या ठिकाणी पडला। 2 धावा घेतल्या, तिसरीचा प्रयत्न। मोठा मासा गळाला लागणार आणि तो तुम्हाला आता अगदी जवळ टप्प्यात आल्यासारखा वाटतोय, म्हणून अजित मोहिते धावला। खरं तर अजित मोहितेचा झेलच नव्हता, पण बबलूची विकेट घ्यायची आहे म्हणून तो धावला। जजमेंट चुकलं, कव्हरच्या खेळाडूचा झेल होता, कव्हरच्या खेळाडूला झेल पकडणं गरजेचं होतं आणि त्यामुळे नशिबाची साथ या ठिकाणी मिळते बॅट्समनला। धावसंख्या 32 एका गडाच्या मोबदल्यामध्ये। सचिन मोरे गेंदबाजी करेंगे बबलू पाटिल के लिए 13 पर केंद्र 6 गेंदों का सामना किया। ग्रैंड फाइनल आप देख रहे हैं पृथ्वीराज चषक 2025 का। फुल टॉस, बबलू पाटिल ये है सबसे कातिल, इनके पास है बहुत ही जबरदस्त स्किल और इन्होंने जीता है सबका दिल, एक बार नहीं बार बार। बबलू हमारे पास एक ही दिल है, कितनी बार जीतोगे? मैकेने भी स्ट्रोक प्लेड बाय बबलू पाटिल। काय या ठिकाणी मॅच चालली आहे, जबरदस्त जतनने कमबॅक केलं, सचिन वर पुन्हा हल्ला चढवलाय बबलू पाटील। 38 धावा फलकावर आपला पाहायला मिळत आहेत, चांगली कामगिरी मात्र या ठिकाणी होते। बबलू खेळतात 19 वर, प्रथमेश खेळतात 16 वर, आपल्या टीम साठी मात्र ही कामगिरी होताना पाहायला मिळते। चांगली कामगिरी, चांगली मॅच। समोर देखील थॉमस आहेत, योगेश पवार आहेत, अजित मोहिते आहेत, ऋतिक गजर आहेत आणि त्याच्यामुळे एक मोठी धावसंख्या बनवायची ही बबलू पाटील यांना सुद्धा माहिती आहे आणि तेच कामगिरी मात्र या ठिकाणी ISPL स्टार आहेत, नेतृत्व केले त्या ठिकाणी। गतवर्षी आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी किंवा इतर मोठमोठ्या स्पर्धा बबलू पाटील यांनी जिंकलेल्या आहेत, ते मैदानाच्या आतमध्ये आहेत। षटकार किंग आपण पाहिले, 8 किंग पाहिले, 9वा किंग मैदानावरती आहे, त्याने ISPL मध्ये 9वा देखील ठोकलाय। यस, त्यांच्यासाठी अशक्य असं काही नाहीये। समोर सचिन आहेत, चांगला बॉल या ठिकाणी टाकलाय, वा 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 सचिन, बबलू पाटील यांच्यासाठी अप्रतिम चेंडू टाकलाय। हे युद्ध बघण्यासाठी प्रेक्षक आलेले असतात, हे दोन बघण्यासाठी प्रेक्षक या ठिकाणी। प्रथमेश आणि बबलू पाटील मोठे फटके खेळतात, पण जतन आणि सचिन मुरनं ज्या पद्धतीनं कमबॅक पण केले ना, ते देखील वाखाणण्याजोग आहे।
या ठिकाणी आपण पाहू शकता बॉल मागे मार्गस्थ होताना पाहायला मिळत आहेत. प्रथमेश माने एका बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि 40 धावा धावफलकावर लगावल्या गेलेल्या आहेत. यानंतर आणखी एक षटक येणार आहे. खूप चांगली मॅच मात्र या ठिकाणी रंगली आहे. यानंतर पारगाव फायनलला दाखल झाले, परंतु फायनलच्या अगोदरची फायनल पाहायला विसरू नका. पृथ्वीराज चषकामध्ये एरळवाडीमध्ये सेकंड सेमीफाइनल ऑफ द टूर्नामेंट पृथ्वीराज चषक 2025 सीजन 11. सचिन मोरे बहुत बढ़िया गेंदबाज. आखिरी गेंद शेष दोनों के लिए होगी विशेष. ओ यावेळेला खोलवट टप्प्याचा बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी टाकलाय. मोठ्या पटक्यापासून वंचित ठेवलं. बघता बघता 3 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि धावसंख्या झाली आहे 41. अब 9 रन चाहिए. अगर आप 50 रन बनाना चाह रहे तो एक तरफ गेंदबाज चाहेंगे, अगर 6-7 रन बनते तो कोई परेशानी नहीं है. और इस ओवर की कहानी देखें तो कुल मिलाकर 12 रन आए. स्कोर 41, 1 विकेट के नुकसान पर 50-55 के आसपास जाने का प्रयास करेंगे नेहा एलन के बल्लेबाज. पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी होते. ज्यांची आम्ही आतुरतेने या ठिकाणी वाट पाहत होतो तेच या ठिकाणी उपस्थित होत आहेत. सोलापूरचे साईब हॅलो, स्वागत आहे या ठिकाणी ज्यांची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो असे सोलापूरचे सायबर क्राईमचे PI कार्यतत्पर अधिकारी शैलेशजी पवार साहेब यांचं मुख्य मंचावर आगमन झालंय. पृथ्वीराज चषकाच्या माध्यमातून धनंजय चव्हाण साहेबांच्या माध्यमातून आणि गणेश भाऊ चव्हाण साहेबांच्या माध्यमातून आपलं स्वागत आहे या महाराष्ट्रातील नामवंत क्रिकेट स्पर्धेमध्ये. 9वा दिवस, अंतिम दिवस. 3 लाखाचा पहिला पुरस्कार, 1 मोटरसायकल आणि खूप सारी पारितोषिकं आणि भारतभरातील खेळाडू या स्पर्धेमध्ये. स्पर्धेचं वैशिष्ट्य चालू असताना सामना एका बाजूला पुणे तर एका बाजूला रायगड आहे. 41 धावा धावफलकावर आहेत आणि 2 विकेट माघारी परतलेल्या आहेत. राहुल जोगाडिया मुंबईच्या चेंबूरचे खेळाडू आहेत गोलंदाजीसाठी. समोर जर पाहिलं तर नितीन माकडे पुणे. यावेळेला पट्ट्यात आला आणि बॉलला फेकून दिलं गेलंय. सीमा रेषा पार. षटकार. नितीन वाकळे आणि त्याच्या समोर गोलंदाजांनी आपले गुडघे टेकले. आता हा फटका बघा. जेव्हा राहुल लेग ब्रेक गोलंदाजी एक अतिशय लिलिया करणारा गोलंदाज आहे आणि त्याच्यावर डावखुरा फलंदाज आहे आणि डावखुऱ्या शैलीदार फलंदाजाचा रुबाबदार फटका. नितीनच्या बॅटमधनं षटकार. कुठेतरी चायनामन करायला गेले होते यावेळेला आणि ते करत असताना बॅटच्या पट्ट्यात टाकला आणि त्याच्यानंतर षटकार खाल्लाय. 47. चांगली मॅच आहे, चांगलं बॅटल आहे. सेमीफायनलची मॅच आहे, फायनलला जाण्यासाठीची लढत आहे. ओ क्या वेळेला यष्टीरक्षकांच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. तिकडे स्ट्राईक रोटेट होते का, तर यस झाली आहे आणि 1 रन तिकडे कळवली जाते बायच्या स्वरूपातील. थॉमस ने गलती की है. शाहिद की रिएक्शन देखिए. वाइट बॉल के लिए और बल्लेबाज ने बिल्कुल चैलेंज किया. उमेश किनी बस आपने टीवी अपर की तरफ इशारा किया है. बिल्कुल यस, या ठिकाणी गोलंदाजी योग्य आहे का याची पडताळणी या ठिकाणी केली जाते. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय गेलेला आहे. पाहूया. चालू असणारा सामना 2 बलाढ्य संघांमध्ये आपण पाहतोय. एका बाजूला आपण प्रशांत शेठ
फडतरे श्रीराम 11 रायगड पाहायला मिळते, तर नेहा 11 दहिवडी यांच्यातील ही मॅच पाहायला मिळते. एक संघ व्यावसायिक गटातून गेलाय, एक संघ एक आमदार एक संघ या गटातून सेमीफायनलला गेलाय. पारगाव हा ग्रामीण संघ आहे, परंतु तो फायनलमध्ये पुण्याच्या दौंड तालुक्यातील संघ ऑलरेडी पोहोचलेला आहे. आणि या ठिकाणी जर पाहिलं तर शैलेशजी पवार साहेब भारताच्या कानाकोपऱ्यातून टीम या ठिकाणी आलेल्या आहेत. गुजरात राज्यातून खेळाडू पाहायला मिळाले, कर्नाटकातील खेळाडू पाहायला मिळाले, आपल्याला अगदी जर पाहिलं तर विविध राज्यभरातील खेळाडू मात्र या ठिकाणी पाहायला मिळालेत आणि ही स्पर्धा गाजवताना पाहायला मिळत आहेत. का त्याचं कारण आहे की या स्पर्धेमध्ये ही स्पर्धा हंगामाच्या सुरुवातीला होते, मोठं आयोजन पाहायला मिळत असतं, मोठी पारितोषिकं पाहायला मिळत असते आणि त्याच्यामुळे जरी मैदान छोटं असेल आनंद खूप मोठा असतो. प्रशांत सर, आणि एकदा का या स्पर्धेत तुम्ही क्लिक झालात म्हणजे कृष्णा पवारचं एक उदाहरण आपल्याला देता येईल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. एकदा का तुम्ही क्लिक झालात या स्पर्धेमध्ये तर त्यानंतर मग व्यावसायिक संघांमध्ये तुम्हाला संधी मिळते. रणजित फराटे, कृष्णा पवार ही त्याची एक चांगली उदाहरणं आहेत. रन संख्या 47 2 विकेट के नुकसान पर ओव्हर 14 प्रगति पर 48 2 विकेट के नुकसान पर 11. स्पर्धेमध्ये गावातल्या खेळाडूंना संधी मिळते, त्यानंतर तालुक्यातल्या खेळाडूंना संधी मिळते, राज्यातल्या खेळाडूंना संधी मिळते, व्यावसायिक खेळाडूंना संधी मिळते. मुकाबला शुरू करना है. राहुल जोगाड़े गेंदबाजी कर रहे. राहुल यावेळेला बिगीत वा 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 वा, काय फटका खेळलाय. बॉल जातोय सीमारेषेच्या पार. षटकार. बबलू पाटिल कमाल की पारी खेल रहे. बीच मैदान पर शॉर्ट ऑफ पुल किया गया था, लेग ब्रेक गेंद थी, जल्दी बाप लिया. बॉटरमैन का बहुत ही बेहतरीन इस्तेमाल बबलू पाटिल द्वारा. 25 पर पहुंच चुके, 9 गेंदों का सामना किया है. 54 धावा टीमच्या धावफलकावर. आणि इकडे जर पाहिलं तर बबलू पाटील पोलीसवाले आहेत आणि आता मात्र इकडे 3rd डिग्री दाखवली आहे बॉलला. जा म्हटली सीमारेषेच्या पलीकडे. 54 धावा धावफलकावर. महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. राहुलवर केलंय आक्रमण. समोर आहेत बबलू पाटील, महाराष्ट्राचा सिक्सर किंग. भारताच्या विविध राज्यात जाऊन देखील कामगिरी पाहायला मिळाली बबलू पाटील यांची. यावेळेला फुल टॉस. बबलूची बॅट आणि बॉल सीमारेषेच्या पार. सिक्सर. इसलिए मैंने कहा कि ये बबलू पाटिल है और वो सबसे कातिल है. क्या दे दनादन बल्लेबाजी कर रहे हैं. शानदार प्रदर्शन इस मुकाबले में बबलू पाटिल का. स्कोर 60 2 विकेट के नुकसान पर नेहा 11. या ठिकाणी 60 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली कामगिरी मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. एक मोठी धावसंख्या टीम नेहा 11 दहिवडी हडपसर टीमने या ठिकाणी उभी केलेली आहे. हॅलो, अप्रतिम स्पर्धा. पृथ्वीराज चषक, महाराष्ट्रातील लोकप्रिय स्पर्धा. हो, यावेळेला राहुलने बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने पाठवलाय. 60 धावा 4 ओव्हरमध्ये विजयासाठी 61 करायच्या आहेत. चला, दोन्ही टीम लवकरात लवकर आपली भूमिका बदला, मैदानात दाखल व्हा. 60 धावा चांगली धावसंख्या म्हणाल. 24 गेंदों में 61 चाहिए. हम बात करते हैं 50 के बारे में, लेकिन इसी ओवर में 18 रन आज बबलू पाटिल की जो बल्लेबाजी बिल्कुल गजब की रही. समय ज्यादा नहीं लेना, वक्त बहुत इंपॉर्टेंट रहेगा. साउंड ऑपरेटर आपण समर्पण कक्षाकडे संपर्क साधायचा आहे. चौबीस गेंदों में 61 मतलब एक बहुत ही बेहतरीन टोटल है. चला, क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे. बॅट्समन मैदानावरती या ठिकाणी दाखल होतील. मॅच लगेच सुरू करा. सोलापूरचे सायबर क्राईमचे PI आदरणीय शैलेशजी पवार साहेब व्यासपीठावरती आहेत. आता बबलू पाटीलने जी बॅटिंग केले तो देखील पोलीस खात्यामध्ये काम करणार महाराष्ट्र पोलीस आहेत आणि त्याच्या टप्प्यात चेंडू आला की तो कार्यक्रम करतो. जबरदस्त बॅटिंग त्यांनी केले.
मैदानावरती 61 धावांचं आव्हान ठेवलं गेलेलं आहे. शरदजी पवार साहेब आपलं मनापासून हार्दिक स्वागत. 61 प्राप्त है लेकिन क्या वो पर्याप्त वो देखा जाएगा. पृथ्वीराज चषक 2025 का खेल आप देख रहे हैं. चला बॅट्समन चला लवकर मैदानावरती, वेळ घेऊ नका जास्त. कुणाला सुटले हाव, कोण खाऊन जाणार आहे भाव, कुठेही जाऊ नका, पाहत राहा सामन्याचा शेवटचा डाव. चौकार षटकारांची तुफान आतषबाजी, अचूक नियंत्रित गोलंदाजी, बॅटरी बॉलमध्ये जुगलबंदी, स्वतःला सिद्ध होय प्रसिद्ध करण्याची नामी संधी, अचूक स्कोरिंग, छान अंपायरिंग, ओघवत्या शब्दात समालोचन, दर्जेदार या स्पर्धेचं आयोजन. पृथ्वीराज चषक 2025चा अद्भुत विहंगम सोहळा पाहूया. याची देई याची डोळा. 24 चेंडूमध्ये 61 धावांचं आव्हान ठेवलं गेलेलं आहे. सतीश साऊंड ऑपरेटर आपण लवकरात लवकर यायचंय. पृथ्वीराज चषक 2025 सीजन 11 स्पॉन्सर्ड बाय सुबेस्ती आइसक्रीम एंड मिल्क प्रोडक्ट. बल्लेबाज मैदान के अंदर पहुंच चुके हैं. नितिन फील्डिंग को अलंकृत करना बहुत जरूरी है. बबलू पाटिल, रोहित करात, बहुत सारे यंग खिलाड़ी इस टूर्नामेंट में अच्छा प्रदर्शन कर रहे हैं. कम बॉक्स में हमारे साथ चिराग मेहर जुड़ चुके हैं. चिराग जी आपका स्वागत है. फिलहाल 61 रन और सेमीफाइनल का ये दूसरा मुकाबला. कौन सेमीफाइनल से वो फाइनल में पहुंचने वाला है, इस सवाल का जवाब अगर आपको ढूंढना है तो ये मुकाबला देखना बहुत जरूरी है. नक्की हा सामना खूप महत्वाचा आहे. आपण नेहमी म्हणतो या सामन्याचा विचार केला ना, थॉमस डायस पेक्षा जर मी कोणत्या खेळाडूवर माझी नजर असेल तर ती शाहिद शेखवर आहे. कारण शाहिद शेखची फलंदाजी या संपूर्ण स्पर्धेत अजूनपर्यंत पाहिजे तेवढी बहरली नाहीये आणि आज ती संधी आहे, नामी संधी आहे. मी म्हणेन की या सामन्यात तुम्हाला चमकण्याची एक नामी संधी आहे. और आप किस तरह से शुरुआत करते वो भी देखा जाएगा, क्योंकि दोनों प्रारंभिक बल्लेबाज पावर प्ले में बहुत बेहतरीन बल्लेबाजी करते हैं. एक तरफ थॉमस डायस तूफानी पारी खेलने के लिए जाने जाते हैं. शाहिद पावर प्ले में पावरफुल बैटिंग करते हैं और पिटर में सारे स्ट्रोक है. गेंदबाजी की बात करें तो गेंदबाजी करें, गेंदबाज अपने बॉलिंग मार्क पर तैयार हो रहे हैं. अंकित इस पर गेंदबाजी करे. अंकित इस ओवर की पहली गेंद. सामना करने के लिए बल्लेबाज शाहिद शेख. ऑफ टाइम के बाहर पॉइंट के ऊपर से अपर कट किया. गेंद बॉल की तरफ ट्रैवल हो रही है. 2 रन मुकम्मल करेंगे या नहीं देखने वाली बात है. अंपायर ने वेट कहा, इसका मतलब आपको रुकना पड़ेगा. 2 रन मिलेंगे शाहिद शेख को. प्रेक्षकांना नम्र विनंती आहे, आपण बॉर्डरलाईनच्या आतमध्ये बसलेला उजव्या बाजूला व्यासपीठाच्या उजव्या बाजूला जे प्रेक्षक बसलेले आहेत, तडोडे टीम, काही प्रेक्षक त्या ठिकाणी सर्वांनी मागे व्हा. कुणाचं नुकसान होऊ नये याची काळजी आपण घ्यायची आहे. आपण देखील खेळाडू आहात, सर्वांनी मागे व्हायचे. पृथ्वीराज चषक 2025 का जबरदस्त खेल. अब 23 गेंदों में 59 रनों की जरूरत है. 2 रन बगैर किसी नुकसान के. प्रशांत शेठ पटतरे, श्रीराम रायगढ़ की टीम. पहली गेंद पर एक बहुत ही बेहतरीन स्ट्रोक था. पॉइंट के ऊपर से गेंद को खेल दिया था बल्लेबाज शाहिद ने. इस बार खेलने की कोई कोशिश नहीं है, छोड़ दिया था. बल्लेबाज थोड़ा सफल भी हुए थे. ये सही अनुमान लगाना भी बहुत जरूरी है. 24 गेंदें आपके पास है, मार दिया जाए या छोड़ दिया जाए. अब फिलहाल इस गेंद को छोड़ा गया था. एक बहुत अच्छी गेंद थी गेंदबाज अंकित द्वारा. आज के दिन का ये बहुत बड़ा मुकाबला निया 11 अडप्सर बनाम प्रशांत शेठ पटतरे, श्रीराम रायगढ़. अब रायगढ़ के लिए लक्ष्य रखा गया 61 रनों का. सुंदर टाइमिंग और कवर के ऊपर से गेंद बाउंड्री के बाहर जाएगी. 4 रन गब्बर के बल्ले से जबरदस्त स्ट्रोक. सर मी हेच सांगत होतो, मला मी मगाशी सामना चालू होतानाच ते सांगत होतो. मी सामना जेव्हा चालू झाला तेव्हा तेच सांगत होतो की गब्बरचा फॉर्म मध्ये येणं खूप महत्वाचं आहे. कारण गब्बर जर फॉर्म मध्ये आला तर या सामन्यात होत्याचा तो नव्हतं करू शकतो. आणि 3 चेंडू झालेत, 6 धावा. शंभू यांचंही मनापासून हार्दिक स्वागत. तेही सामन्याचा आनंद घेण्यासाठी उपस्थित आहेत. गणेश भाऊ चव्हाण यांचे सुपुत्र आहेत आणि त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. अंकित की अगली गेंद.
इंतजार किया लेकिन इस बार हवा में गेंद लॉन्ग ऑन पर खिलाड़ी, क्या ये कैच हो जाएगा? गेंद के नीचे खिलाड़ी, हिसाब बराबर, गब्बर बैक टू द पेवेलियन, अंकित को सफलता मिली है। या चेंडूतील गती कमी केली होती. आपण तुम्ही पाहिलं असेल गतिमान चेंडू टाकला नाही तर त्या चेंडूमधला पेस ऑफ केला गेला आणि इकडे मात्र फलंदाज पूर्णपणे तिकडे थोडासा त्याला असं वाटलं की चेंडू थोडासा जोरात येईल पण तो हळूवार आला आणि चेंडू जेवढं आपण पाहतो की अंतर गाठायला होतं ते अंतर गाठता आलं नाही आणि फलंदाजला बॅक टू द पवेलियन जावं लागलं. चिराग, जब ये स्ट्रोक खेला गया था टिप्पा खाने के बाद गेंद थोड़ी ऑफ स्टंप के बाहर जा रही थी, लेग कटर गेंद थी, बहुत बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं और जब आपके आंखों से दूर गेंद जाती है तब जाकर टाइमिंग करना इतना आसान नहीं है. इसी गेंद को आपको ऑफसाइड की तरफ खेलना था, आपने लॉन्ग ऑन का क्षेत्र इस वक्त तय किया था लेकिन बहुत ऊपर गई गेंद, बहुत ऊपर गई और लॉन्ग ऑन पर कोई गलती नहीं है. अजीत मोहिते न्यू पैटर्न मैदान पर बल्लेबाजी करने के लिए, स्कोर 6 रन, 1 विकेट के नुकसान पर 4 गेंदों का खेल हुआ है. गेंदबाजी करें गेंदबाज अंकित, ऑफसाइड पर पॉइंट कवर, एक्स्ट्रा कवर और एक मिड ऑफ है. स्ट्राइक करने पर अजीत मोहिते सामना करेंगे अंकित का. ऑफ स्टंप के पार गेंद, इस बार वाइड बार का इशारा सादिक राजापुरकर कर रहे, जो कि टर्न तो बिल्कुल मिल रहा है जिस तरह से सीमेंट विकेट पर आप गेंदबाजी कर रहे. अजीत मोहिते ने बहुत बढ़िया प्रदर्शन किया था क्वार्टर फाइनल के मुकाबले में और गेम चेंजर साबित हुए थे और उनका फॉर्म में आना भी बहुत जरूरी है क्योंकि टेनिस बॉल का जो सीजन उसका आगाज हो चुका है. 20 गेंदों में 54 रनों की जरूरत. ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, हवा में गेंद को खेल दिया, मिड ऑफ पर खिलाड़ी, गेंद के नीचे अजीत मोहिते आउट. अंकित ने सफलता प्राप्त की है और इस मुकाबले में दूसरी सफलता. अजीत मोहिते निराश. सर फटका पाहिला शरीराच्या दूरवरून खेळला गेला आणि जेवढा पुन्हा एकदा सेम रिझल्ट. या आधीच्या चेंडूमध्येही पेस ऑफ होता, याही चेंडूवर पेस ऑफ आहे आणि क्षेत्र जे निवडलं ते कदाचित चुकीचं निवडलं गेलं आणि एक खूप चांगला झेल पाहायला मिळाला तिथे. चिराग, टप्पा खाते उछाल मिला था, घुमाव भी मिला था और उछाल भी मिला था, तब जाकर कंट्रोल के साथ बल्लेबाजी करना, शॉट खेलना इतना आसान नहीं है. गेंद बहुत ज्यादा ऊपर चली गई थी. टेनिस क्रिकेट.in पर यह प्रतियोगिता आप देख रहे हैं. पृथ्वीराज चषक 2025 सेमीफाइनल का मुकाबला, ये दूसरा सेमीफाइनल का मुकाबला. स्कोर 7, 2 विकेट के नुकसान पर. 19 गेंदों का खेल आना बाकी है, 54 रनों की जरूरत है. ऋतिक गजर न्यू बैटर और ज्यादा समय आपको नहीं लेना है. मैदानामध्ये जास्त वेळ घेऊ नका, जर वेळ जास्त घेतला तर डायरेक्ट पेनल्टी आहे. बबलू पाटील हे लक्षात ठेवा. आता आयोजकांकडून एक सूचना आहे की वेळ जर जास्त घेतला गेला तर तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. पांच गेंदों का खेल हुआ, इसको 7, 2 विकेट के नुकसान पर. 19 गेंदों में 54 रन आपको बनाने हैं. ऋतिक गजर ऑन स्ट्राइक, यंगस्टर खिलाड़ी है, अपकमिंग युवा खिलाड़ी जिन्होंने प्रभावित किया है. बेहतरीन प्रदर्शन बतौर बल्लेबाज. रुक गए गेंदबाज, आखिरी गेंद है, इंटरेस्टिंग है. ऋतिक, क्या इस मुकाबले वो टिडिंग टिडिंग वाली आवाज आएगी? थोड़ा सा समय लेते हुए कंसंट्रेशन बहुत इंपॉर्टेंट है, लंबी सांस लेना भी बहुत जरूरी है क्योंकि सेमीफाइनल का मुकाबला अगर जीतेंगे तो फाइनल का टिकट आपको मिलेगा. 3 लाख की नकद राशि, खूबसूरत ट्रॉफी चैंपियन बनने वाले टीम के लिए. हवा में जबरदस्त स्ट्रोक, लॉब किया, स्टक कवर बाउंड्री लाइन के बाहर. चौका या छक्का और ये लगा सुबह आइसक्रीम छक्का ऋतिक गजर के बल्ले से. सर या फटक्याला नयनरम्य फटका म्हणायला काही हरकत नाही कारण चेंडू मेरिटवर खेळणं खूप महत्वाचं होतं आणि जो फटका केला गेला, चला बॉल पाठवायचा तिकडून, तिकडे खाली चेंडू पडलाय आणि सध्या जरा आवाज क्लिअर कर यार, थोडासा आवाज क्लिअर कर, आवाज फाटतोय. धावसंख्या फलकार 13, चला चेंडू द्या पाठवा. खालीच पडलाय चेंडू, खालीच पडलाय. सतीश आवाज क्लिअर कर जरा राजा, खालीच चेंडू पडलाय तिकडून. 18 गेंदों का खेल आना बाकी, 48 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. स्कोर 13 रन, 2 विकेट के नुकसान पर. इंपॉर्टेंट मैच है. आवाज कमी कर रे. साउंड ऑपरेटर चेक चेक.
सतीश डीजे या जरा समोर, मला वाटतं बॉक्स पण बंद आहे. अमोल 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 चव्हाण लक्ष द्या जरा, तो बॉक्स चालू करा ना खालचा. चेक, हॅलो चेक. सध्याची स्थिती पाहायला मिळते. नजीर ओहो तेज तर्रार गेंद, अब मजा आएगा क्योंकि टूर्नामेंट में सबसे तेज तर्रार गेंदबाजी करने वाले नजीर है और जबरदस्त गेंदबाजी की है, तूफानी गेंदबाजी की है. पहली गेंद पर थॉमस के पास कोई जवाब नहीं था, लाजवाब स्टार्ट नजीर के लिए. थॉमस आणि नझीरचं हे बॅटल बघण्यासाठी प्रेक्षक आहेत, कारण थॉमस डायचा विचार केला तर सर्वात पसंतीदार असा खेळाडू आहे आणि त्याच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत या मॅच मध्ये. नजीर अपने बॉलिंग पैड पर पहुंच चुके हैं. ऑफसाइड पर आप देख सकते हैं इस वक्त पॉइंट, कवर पॉइंट, एक्स्ट्रा कवर. अब जाकर फील्डिंग में थोड़ी तब्दीली. मंच के ऊपर सोलापुर के साइबर क्राइम के पीआई मिस्टर शैलेश जी पवार साहब, सर आपका हम दिल के गहरे से स्वागत कर रहे हैं. वेलकम, आगतम, स्वागतम, सुस्वागतम. गेंदबाजी कर रहे गेंदबाज नजीर. बेहतरीन टाइमिंग, कमर पर खिलाड़ी है, रन बनाने का कोई मौका नहीं है. पहली 2 गेंदों पर नजीर ने थॉमस को खामोश रखा है. आपण पाहतो या सामन्याचा आनंद आपल्या हॅरियर गाडीमधून घेताना सूरज पवार ते नेहमी भाऊंच्या खांद्याला खांदा लावून असतात, आज मात्र गाडीतून सामना बघतायत. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज नजीर तैयार. ऑन साइड पर लॉक ऑन कॉर्नर मिड विकेट स्क्वायर लेग पर खिलाड़ी है और ये सारे खिलाड़ी बाउंड्री पर तैनात. इस तरह की ऑन साइड पर खेल दिया, पुल जरूर किया गया लेकिन पावरफुल नहीं है. मिड विकेट पर रोहित है, जब तक कि गेंद को फील करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया. स्कोर 3 रन 2 विकेट के नुकसान पर, स्कोर 4 रन 2 विकेट के नुकसान पर. आतापर्यंत 15 चेंडू 57 धावांची गरज आहे. स्कोर 14 रन, 14 ऑन द बोर्ड. नजीर गेंदबाजी कर रहे, ऋतिक इस पक्ष स्ट्राइकर एंड पर है. सेमीफाइनल का यह मुकाबला पृथ्वीराज चषक 2025 ऑन साइड पर दिए घुमा के इस बार स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर खेल दिया. बल्ला घुमा, मैदान झूमा. ऋतिक 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 अब टिनिंग टिनिंग करना शुरू कर दिया है. ग्रेट बैटिंग ऋतिक गजर, ये राइजिंग स्टार है. आप लोगों का मिलेगा प्यार तो निखर के आएंगे यंग स्टार. व्हाट अ शॉट प्लेड बाय ऋतिक गजर. सर या ऋतिकचा विचार केला तर ऋतिक दुसऱ्या संघासाठी खेळायला आला होता, तो तिकडे बसला होता एकटा. रायगडने ते हेरलं, खास करून निलेश परदेशीनी त्यांनी त्याला एक सामना संधी दिली आणि तोच सामना ऋतिक गजरने जिंकवला होता आणि त्यानंतर एंट्री झाली या स्पर्धेमध्ये या संघाची ऋतिक गजरची. और नजीर के खिलाफ बल्लेबाजी आपको करनी है तो वो तेज तर्रार गेंदबाजी करते हैं. ये पुल शॉट खेलने के लिए एक बार वो पोजीशन बनानी पड़ती है. बहुत ही जबरदस्त बैट्समैन था, बॉडी को रोल किया गया था, हेड पोजीशन अच्छा था, कनेक्शन अच्छा था, पावरफुल पुल शॉट. आगे गेंद फुल टॉस है, बॉर्डर पर खिलाड़ी तैनात है, गेंद को फील्ड जरूर करेंगे. 1 रन मुकम्मल. थॉमस दूसरा रन लेना चाह रहे थे लेकिन ऋतिक गजर ने मना किया है. टोटल रन संख्या फिलहाल इस वक्त 21 रन स्कोरबोर्ड पर है. जीतने के लिए टारगेट बहुत बड़ा है तो दोनों बल्लेबाज जो है ना चिराग, गेंदबाज को टारगेट करने की कोशिश कर रहे हैं. नक्की इकडून मात्र मोठ्या फटक्यांच्या आता अपेक्षा आहेत. धावसंख्या फलकावर लागले ती 21 आणि अजूनही 40 धावांची गरज आहे. मला वाटते हे षटक खूप महत्वाचं आहे, कारण नजीर ज्या पद्धतीने गोलंदाजी करतो, जसं आपण हिंदीमध्ये नेहमी म्हणतो की आग की गोले बरसा रहे, अशा पद्धतीचे चेंडू टाकतो तो. लेग स्टंप की तरफ गेंद, वाइड बॉल का इशारा. ये मिस्टर इस्ट्रा भी आगे डिक्लेयर क्षेत्र में गेंद चली गई है. स्कोर इसी के साथ आगे बढ़ता. रन संख्या कुल मिलाकर 23 रन, 23 फॉर 2. थॉमस ने जो बल्लेबाजी की ना चिराग, पहले 2 ओवर में थोड़ा थॉमस खामोश रहे लेकिन उसके बाद में एक बड़ा ओवर लेके आते हैं. 2 बार इन्होंने कारनामा किया और वो जो बड़ा ओवर आता है ना वो मोमेंटम प्रदान करता है बल्लेबाजी करने वाली टीम के लिए. मला अजूनही वाटतं की वादापुरीची शांतता आहे कदाचित, कारण थॉमस मॅच विनर खेळाडू आहे. सर आपण खूप सामने पाहिलेत त्यांचे. जी हाँ, इस प्रतियोगिता में बहुत ही अच्छा प्रदर्शन कर रहा है
और सर पर खेलना चाहते थे, क्रॉस खेलने की कोशिश, बल्लेबाज बीट में बबलू पाटिल के सिर के ऊपर हाथ चले गए। ये बहुत अच्छी गेंद थी नजीर द्वारा। बिंदी गेंद के साथ ओवर की समाप्ति। 2 ओवर, स्कोर 23 रन, 2 विकेट के नुकसान पर 12 गेंदों में अब 38 रनों की जरूरत है। कहानी इंटरेस्टिंग है। टीम मीटिंग ना करे। बबलू पाटिल है, बबलू पाटिल आईएसपीएल खेल चुके, बाकी खिलाड़ी अगर अपनी जगह पर जाएंगे तो बेहतर हो जाएगा। बबलू पाटील तुमच्याकडे आहे, मला वाटत नाही टीम मीटिंग करण्याची आवश्यकता आहे। रोहित करात, अनुभवी खेळाडू, बाकी सर्व खेळाडू आपापल्या जागेवर चला आणि बबलू पाटील तेच सांगतायत, वेळ वाचवा। 12:38 इथून मात्र आता जसं आपण गावच्या भाषेत म्हणतो की 12 मध्ये 6 मारायचे आहेत, कारण 12:38 आहे, रिक्वायर्ड रन रेट 19 आहे आणि इथून जर सामना जिंकायचा आहे तर ऋतिक आणि दुसऱ्या बाजूला थॉमस या दोघांची इंजिन गरम व्हायला हवे। आता एक बड़ा ओवर चाहिए। 12 गेंदों में 38, इसका मतलब है आने वाला ओवर बताएगा कि ऊंट किस करवट पर बैठने वाला है। बहुत अच्छा मुकाबला बीच मैदान पर चल रहा है। प्रशांत शेठ पटतरी, श्रीराम रायगढ़ बनाम नेहा 11 हडपसर, दोनों तगड़ी टीमें मैदान के अंदर है। गेंदबाज अपनी बॉलिंग पर बिल्कुल तैयार। ओंकार पोकड़े गेंदबाजी करने कर तैयार है। दूर वाले एंड से पृथ्वीराज चषक 2025 आप देख रहे हैं। दर्शक काफी संख्या में मौजूद है। दर्शकों से खचाखच भरा ये एरन बॉडी का बाजार मैदान। ओंकार पोकड़े गेंदबाजी करेंगे। ओंकार गायकवाड़, स्कोर 23, 2 विकेट के नुकसान पर। बेहतरीन टाइमिंग, पीछे खिलाड़ी क्या रोक पाएंगे? बिल्कुल रोक पाएंगे। अब थॉमस को इसी ओवर को बड़ा करना है, मजा आएगा। ओंकार गायकवाड़ और सामने बल्लेबाज थॉमस डाइस। 24, 2 विकेट के नुकसान पर। सर इथून मात्र टेस्टिंग आता व्हायला हवी। खरं तर आता जबाबदारीचा टॉनिक पाहिजे, कारण नेहमी आपण म्हणतो की नाही चलेगा इक्का दुक्का, मारना पडेगा छक्का चौका। गरज आहे, कारण 11 चेंडू 37 धावा, सामना नाही तर खूप दूरवर निघून जाईल। पहली गेंद पर बहुत अच्छा कंट्रोल था गेंदबाज ओंकार गायकवाड़ का। गलतियां नहीं करनी है, गलतियां करेंगे तो बिल्कुल खामियाजा भुगतना पड़ेगा। सेमीफाइनल का ये मैच है, फाइनल तक जाना है पृथ्वीराज चषक 2025 में। 11 गेंद में 37 चाहिए। 24/2, रिक्वायर्ड रेट 20.18 का है, करंट रेट 11 का। थॉमस ऑन स्ट्राइक, बढ़िया लाइन, वाह 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 भाई वाह। जब होती है चाह वहां मिलती है राह। ओंकार कमाल कर रहे हैं, जबरदस्त गेंदबाजी का प्रदर्शन। स्कोर 25, 2 विकेट के नुकसान पर। ओंकार हाहाकार कर रहे गेंदबाजी से और बल्लेबाज को यहाँ पे मौका नहीं दे रहे। इथून मला तरी वाटते आता दोन्ही फलंदाजांना आता या सामन्याकडे जर सामना हवा असेल तर मोठ्या फटक्याशिवाय पर्याय नाही। जी हाँ, बड़े स्ट्रोक चाहिए। और इस बार हवा में गेंद क्या छूटा है, जीवनदान मिला है। दूसरे के लिए वापस जरूर आएंगे और गजल साहब भाग रहे हैं अपने टीम के लिए, भागना पड़ेगा। विकेट की वजह अच्छी दौड़ लगाते हुए, चीते की दौड़ लगाते हुए दोनों बैटर। स्कोर इसी के साथ पहुंच चुका 27, 2 विकेट के नुकसान पर। थॉमस 4 पर खेल, ऋतिक 14 पर। बहुत इंपॉर्टेंट पारी खेल रहे। 9 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे। हे 3 चेंडू खूप निर्णायक आहेत। या 3 चेंडू मध्ये 2 मोठे फटके आले तर सामना एक वेगळ्या दिशेने जाईल। जी हाँ, और थॉमस इस वक्त स्ट्राइक रेट पर है। शॉर्ट पेस गेंद, बाउंसर डाला गया था, एफर्ट है। मिड विकेट पर गेंद को फील्ड किया जाएगा रोहित द्वारा। 1 ही रन मिलेगा, 1 से ज्यादा नहीं है। वक्त से आगे नसीब से ज्यादा किसी को कुछ नहीं मिलता। ओंकार के इस ओवर में केवल 5 रन। अब जो कुछ करेंगे ऋतिक गजर करेंगे, क्योंकि आपके पास गेंदों की बात करें तो यहां से और 8 गेंदें, वो बहुत महत्वपूर्ण है। टारगेट को अचीव करने के लिए आने वाले 2 गेंदों पर वो बड़े स्ट्रोक खेलने की जरूरत है। वो अन्ना जी का गाना मुझे याद आ रहा है, थोड़ा सा लिफ्ट करा दो। अपने खेल को लिफ्ट करने का समय आ गया बल्लेबाज के लिए। ऋतिक के पास वो काबिलियत है, लेकिन सामने ओंकार गायकवाड़ कमाल की गेंदबाजी करे, आग उगलते हुए बीच मैदान पर। ऑन सर पर खेल दिया, स्क्वायर लेग पर खिलाड़ी नितिन गेंद के नीचे लपक लिया कैच। ओंकार गायकवाड़ को सफलता मिली है। ऋतिक बैक टू द पेवेलियन, गॉन। या सामन्याचं जर तुम्ही ॲनालिसिस पाहिला ना
तर माझ्या मते थॉमसचं शांत राहणं ही मॅच खूप दूरवर निघून गेले. त्याच्या फळीतून मोठे फटके हवेच होते, कारण तो पहिल्या षटकापासून फलंदाजी करतोय, परंतु त्याच्या पॅडमधून धावा होत नाहीये. हाच सध्या या प्रशांत शेठ फडतरे या रायगड संघाचा मायनस पॉईंट आहे. पारगाव संघ चला, जास्त वेळ घेऊ नका, आपण या आमच्या कॉमेडी बॉक्सच्या समोर यायचं. पारगाव संघ, शंभू 11 पारगाव संघ चला, धनंजय बिंताडे, विशाल, आपण चला आपला संघ घेऊन हजर व्हायचंय. थॉमस ने जैसे कि 2 पारी आपने देखे, बहुत ही बढ़िया बल्लेबाजी के बाद 2 ओवर तक शांत रहे, उसके बाद भी उन्होंने गेंद चेंज किया. वो तीसरे ओवर में गेंद चेंज करने का मौका ओंकार गायकवाड़ ने नहीं दिया. आखिरी गेंद को खेलने का प्रयास तो नहीं किया गया. व्हाइट बॉल का इशारा. 7 गेंदें 32 रनों की जरूरत है. अगर इस गेंद के ऊपर वो बड़ा स्ट्रोक आप खेलते हैं तो मैच में कमबैक करने का मौका आपको मिलेगा. वापसी का बिगुल बजाने का मौका प्रशांत शेठ फडतरे, सीरा रायगढ़ को मिल सकता है. नया 11 हडसन अभी स्ट्रॉन्ग पोजीशन में है. शंभू 11, शंभू साहब तो हमारे कॉम्बॉक्स के सामने भी है, और धनंजय चौहान साहब, गणेश चौहान साहब, इनके नेतृत्व में पृथ्वीराज चषक 2025 की अद्भुत कहानी आप देख रहे हैं. और साइड पर पुल करना चाहते थे योगेश पवार बीट में, और ओंकार गायकवाड़ का बहुत ही बेहतरीन ओवर समाप्त. इस ओवर में केवल 6 रन, और ऋतिक गजर का बेशकीमती विकेट. 32 रनों की जरूरत है, 6 गेंदों का खिलाना बाकी है. ब्लू पाटिल खुश लग रहे हैं, लेकिन क्या थॉमस इस मैच में कोई कीर्तिमान करेंगे? क्या एक बार ऐतिहासिक पारी खेलेंगे और हीरो बनेंगे? सर, तुम्ही जर या संघाचा विचार केला ना, यामध्ये एजाज कुरेशी नाहीये, कृष्णा सातपुते नाहीये. हे मोठे दिग्गज, मला वाटते कालच्या दिवसात ते दिग्गज पाहायला मिळाले होते, पण आज हे दिग्गज नसताना सुद्धा जो परफॉर्मन्स म्हणजे यंग ब्रिगेडर्सला घेऊन ज्या पद्धतीने आज पोलीसवाला चाललाय ना, कौतुक करावं लागणार त्याचं. अगदी बरोबर. खूप चांगलं विश्लेषण केलं. करंट रन रेट आणि रिक्वायर्ड रन रेट खूप मोठा आहे आता, 32 आहे. 6 चेंडू 32 धावांची आवश्यकता. नितीन गोलंदाजी मार्कवरती जास्त वेळ घेऊ नका. पारगाव संघाचे कॅप्टन, पारगावचे सर्व खेळाडू फायनलच्या मॅचसाठी सज्ज राहायचे. थॉमस या मॅच मध्ये एक धमाका करणार का, इतिहास रचणार का, या प्रश्नाचं उत्तर या षटकात मिळणार आहे. पृथ्वीराज चषक 2025 सीझन 11 स्पॉन्सर्ड बाय सुमिस्ती आइसक्रीम एंड मिल्क प्रोडक्ट. पॉइंट कवर, एक्स्ट्रा कवर, लॉन्ग ऑफ, समझ ज्यादा लड़े. नितिन तैयार है सामना करने के लिए बल्लेबाज थॉमस टाइट. नॉन स्ट्राइकर इन पर योगेश पवार. और इंग्लैंड के खिलाफ इन्होंने अर्धशतक जड़ने का कारनामा किया था. फुल टॉस गेंद है, बाउंड्री पर खिलाड़ी गेंद के नीचे आ रही है, कैच तो नहीं होगा. गेंद 1 बॉल बाउंड्री लगे बाहर. 4 रन. मैच ऑन रहेगा, मजा आएगा. सामना अजून संपलाय का नाही, अजूनही 5 चेंडू बाकी आहेत आणि 28 धावांची गरज आहे. थॉमस असा खेळाडू आहे जो सामन्याचं चित्र विचित्र करू शकतो. त्याच्याकडे ती कुवत आहे. त्यांनी ऑलरेडी खूप सामने असे जिंकवलेत, परंतु सध्याची स्थिती पाहता अजूनही मला वाटते की जी नेहा 11चा संघ आहे तो सध्या तरी ड्राइविंग सीटवर आहे. 5 गेंदों का खेल बाकी है और जीतने के लिए 28 रनों की जरूरत है. तो मैच तो बिल्कुल समाप्त नहीं है. नितिन तैयार इस पर गेंदबाजी करने के लिए. एक जबरदस्त स्ट्रोक तो खेल दिया बल्लेबाज थॉमस डायस ने. 9 पर का बल्लेबाजी कर रहे, 8 गेंदों का सामना किया. टारगेट 61 रनों का है. नया 11 की तरफ से नितिन गेंदबाजी कर रहे. ओहो, बेहतरीन स्ट्रोक है, लेकिन लॉन्गा पर खिलाड़ी गेंद के नीचे लपक लिया कैच. नितिन का सेलिब्रेशन. थॉमस डाइस बैक टू द पेवेलियन. रायगढ़ के उम्मीदों को सबसे बड़ा झटका. एक्सीलेंट बॉलिंग बाय नितिन. वो ड्रीम बॉल डालना था नितिन को, वो ड्रीम बॉल आ गया. 11 ने सेकंड जा कस लिया. ऑफ स्टंप के बाहर गेंद आकाश से दूर खेले. टैपिंग प्रॉपर नहीं है और अच्छा जजमेंट लॉन्ग ऑफ पर. बेहतरीन कैच. बल्लेबाज आउट. थॉमस बैक टू द पेवेलियन. उजेर आए हैं बल्लेबाजी करने के लिए. नाउ रिमेनिंग 4 डिलीवरीज. आई नीड 28 रन टू विन दिस मैच. पृथ्वीराज चषक 2025 सीजन 11 स्पॉन्सर्ड बाय सुमिस्ती आइसक्रीम एंड मिल्क प्रोडक्ट. धनंजय चौहान साहब. याच दरम्यान सुप्रसिद्ध वकील आदरणीय सन्माननीय विनोद शिंदे बाबा
यांचं आगमन झालेलं आहे. सर आपल्या मनापासून हार्दिक स्वागत आहे. खटाव तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत, त्यामुळे विनोद दादा आपल्या मनापासून हार्दिक स्वागत है. हम आपका दिल के गहरे से स्वागत कर रहे हैं. गैप ढूंढा है, 4 रन भी आपको मिलेंगे. पीछा कर रहे खिलाड़ी नहीं है, इस बार 4 रन नहीं मिल सकते हैं. तो पारगाव शंभू 11 पारगाव फायनलच्या मॅच करता तयार आहे. विनोद शिंदे साहेबांचं शुभागमन झालेलं आहे, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. चिराग प्लीज, चिराग आपण यायचे लगेच. 2 चेंडू आणि 27 धाबांची आवश्यकता. पृथ्वीराज चषक 2025 चा हा थरार आपण tenniscricket.in वरती पाहतात. 34 for 4, 2 गेंद में 27 चाहिए. ऑन साइड पर इस गेंद को खेल दिया. स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात है. नजीर ने गेंद को फील्ड किया. रन बनाने का कोई मौका नहीं है. स्कोर 34 for 4. नया 11 जीत की दहलीज पर है. इससे पहले शंभू 11 टीम ने बहुत ही बढ़िया प्रदर्शन किया. पारगांव ने बहुत लाजवाब प्रदर्शन किया. अब फाइनल के मुकाबले के लिए नेहा 11 फाइनल का टिकट मिलता नितिन सेलिब्रेशन कर रहे हैं और एक बहुत बड़ी जीत नेहा 11 टीम द्वारा. कांग्रेचुलेशन नेहा 11 हड़प सर.